नमस्कार, आप देख रहे हैं MH न्यूज। शुरुआत करते हैं इस वक्त की बड़ी खबर के साथ। विधवा के बेघर होने से ग्राम पंचायत की तानाशाही। अंबेडकर वादियों संगठन ने तहसील पर जताया गुस्सा। सीधा सवाल उठाते हुए, संविधान तो है लेकिन क्या गरीब दलित विधवा के लिए नहीं है? बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाड़ी, आजाद समाज पार्टी, भीम पैंथर, जनहित संघर्ष समिति, समता सैनिक दल, भारत मुक्ति मोर्चा, भारतीय बौद्ध महासभा, नीलाई सामाजिक संगठन, दीक्षाभूमि संघर्ष समिति, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर विचार मंच ने 31 जनवरी 2026 को कुई तहसील ऑफिस पर एक बड़ा गुस्सा आंदोलन शुरू किया। गांव की पंचायत ने तालुका के बानोर ग्राम पंचायत के मालची गांव की कुलवंता प्रेमदास बोरकर नाम की एक विधवा का घर गैरकानूनी तरीके से गिरा दिया और उसे सचमुच सड़क पर ला दिया। जिस घर में वो पिछले 40 साल से रह रही थी, उसे बिना किसी नोटिस, पुनर्वास या इंसानियत के नज़रिए तोड़ दिया गया। सिर्फ घर ही नहीं, इंसानियत को भी रौंदा गया। लड़ाई किसी परिवार की नहीं बल्कि संविधान और इंसानियत की है। अंबेडकरवादी संगठनों ने चेतावनी दी है कि अगर उनकी मांगें पूरी नहीं हुई तो कड़ा विरोध प्रदर्शन करेंगे। आंदोलन में अशोक रामटेके, देवानंद उके, जगदीश रंगारी, अनिल बोरकर, माया उके, एडवोकेट रमेश गेडाम, सत्यवान डोंगरे, नितेश मेश्राम, देवा गवली, जितेंद्र गोंडाने, मयूर बोरकर, विक्की रामटेके, कल्पना गजभिये, अशोक रामटेके, DT बोरकर, उमाशंकर रामटेके, प्रदीप चौहान, राकेश चिमनकर, भगवान गढ़पायले, नितिन घरडे, हजारों भीम सैनिक मौजूद थे। गाड़ी समोर येऊ द्या। सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे, सर्वांनी थोड़ा साइड हो। अक्रोश मोर्चामध्ये आपण सर्व सहभागी झालेले आहोत आणि ज्या बोरकर कुटुंबावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय अत्यंत निर्दयी आहे। त्यांचं घर तर पाडलं, सरपंचांना जातीय माणसाच्यातून त्यांचं घर तर पाडलं, पण त्याबरोबर त्यांचं जे अन्न, वस्त्र, निवारा आणि रोजगाराचं जे साधन आहे ते साधनही हिसकावून घातलेलं। म्हणजे त्याला निर्दय केलं ना, हा संविधानावर हल्लाय। आर्टिकल 19(1) उल्लंघन आहे, त्याचं उल्लंघन आहे आणि जो जीवनयापन करण्याचा जो अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे त्याचं सुद्धा हे आर्टिकल 31 उल्लंघन आहे। म्हणजे संविधान कोणी लिहिलं? आजच्या बाबासाहेबांनी लिहिलं, संविधान सभेने लिहिलंय आणि म्हणून आजच्या बाबासाहेबांनी जर संविधान लिहिलं, या जातीय मानसिकतेतून जर हरामखोर लोक जर संविधानावर जर हल्ला करत असतील तर तो आम्ही करतो नाही। एवढ्याच्या प्रसंगी बोलतो, अरे नहीं है अकेले संघर्ष के रास्ते पर, अरे नहीं है अकेले संघर्ष के रास्ते पर, साथियों चारों वाली जमीन पर न आएगा नशिया, न आने वाला समझ लो। अरे खुद को उठा नहीं तो खुद को बुलंद कर। परत बाबासाहेब येणार नाही, परत दुसरं येणार नाही। ही जी लढाई आहे, ही लढाई आहे आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर विचाराची जी माणसं आहे ती माणसांनी आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे। त्या कुटुंबावर जर बेघर झालेलं आहे हे अन्याय आहे, संविधानाचं उल्लंघन आहे आणि मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाचं उल्लंघन आहे। कारण 6 महिन्याच्या आधी जर 6 महिने जर कोण असेल अतिक्रम तर ते सरपंचाला काढता येतं। 6 महिन्याच्या नंतर जर असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते। हे सारे असताना इथल्या हरामखोर सरपंच आणि ग्रामसेवकांनी जर हे कृत्य केलं आहे त्यांच्या ताब्यात ऍट्रॉसिटी गुन्हा लागला पाहिजे। ऍट्रॉसिटी गुन्हा जर आणि एवढंच असून ना चालणार नाही।
तर त्या बाईचं जे घर उद्ध्वस्त केलं, निवारा उद्ध्वस्त केलं, ते घर सुद्धा बांधून मिळालं पाहिजे शासनाच्या वतीनं. तिसरी मागणी असताना जर काही त्यांच्यावर मानसिक अन्याय झालाय, त्याला सोनोग्रामीला 10 लाख रुपये मिळाले पाहिजे. आणि एवढंच नाही तर ते एकटं कुटुंब तिथे राहत आहे, तर पोलिसांची जबाबदारी आहे. जर उद्या कैरांजी झाली तर याची जबाबदारी सर्व पोलीस यंत्रणेवर जाईल. आणि म्हणून ही पोलीस यंत्रणेला सुद्धा हे करताय की त्यांची ही जबाबदारी आहे. तहसीलदारांनी जबाबदारी घ्यावी, ठाणेदारांनी जबाबदारी घ्यावी. कारण हा अन्न वस्त्र निवाराच्या मूलभूत अधिक गरजा आहे. हे गरजा घेता वेळी त्यांच्यावर अन्न घर पाडता वेळी ह्या जे अन्न ह्याच्यात मूलभूत गरजा आहेत, ह्या मूलभूत गरजा घेते वेळी इथले जे अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, तहसीलदारचे अधिकारी आहेत आणि पोलीस प्रशासन आहे, ते मुख घेऊन उभं होतं तिथे, ते पाहत होतं. त्याचा आम्ही निषेध करतो, कारण हे सुद्धा त्या याच्यामध्ये सहभागी आहे. म्हणून मी बांध के कपन सर पे साथी होता, बांध के कपन सर पे साथी हो, डर मेरे को मिटने का, कुछ करके दिखाने की तमन्ना रखो, जिगर न देखो खाप तोड़ने का, फिर हमें मुंह पे क्यों ना आए, अरे जब इरादा है लढले का. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो. आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आपण आज जसे आला तसे हा आंदोलनाचा जो प्रवाह आहे तो सुरू ठेवा. एवढं आजच्या प्रसंगी तुम्हाला जाहीर आवाहन करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. आता आपल्याला सांगितलंय की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर आम्ही अन्याय सहन करणारे नाहीये. तुम्हाला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही सर्व अनुयायी हा अन्याय अत्याचार सहन करणार नाही. आणि ह्या हरामखोरांनी ह्या भेकड ज्यांनी कृत्य केलेलं आहे, एक दलित कुटुंबावरती बौद्ध समाजाच्या बोरकर त्याच्यानं ते आम्ही काढलोय. तसंच आज इथे जे बोरकर परिवारावर जो अन्याय अत्याचार झालं ते एक गरीब कुटुंब आहे म्हणून झालं. आणि एक ते दलित म्हणजे एक दलित समुदायामधून येतात त्याच्यासाठी झालं. आणि त्यांच्या घर जो पाडण्यात आला अतिक्रम आहे म्हणून माझ्याकडे हा दस्तावेज आहेत. हे बघा सगळे जण, भरच्या घर सुद्धा अतिक्रमणामध्ये आहे. हा तहसीलदार कधी पाडणार आहे आम्हाला याची त्यांनी गवाही द्यावी. याने पहिलं त्याचं घर पाडावा, त्याचा पहिलं घर पाडा. आमच्या जवळ त्याच्या सबूत आहेत. हा भोयर विभूराव भगवान भोयर याच्या मसरी याचा घर अतिक्रमणामध्ये आहे. भाई हा तहसीलदारांनी त्यांचं घर कधी पाडत आहे आम्हाला त्याचं उत्तर द्यावा. आम्हाला त्याचं घर कधी पाडेल. आमच्या एक गरीब लोकांचं एक बिचारा 9, 11, 13 महिन्याची मुलगी आहे. बेटी पढाओ बेटी पढाओ बेटी बचाओ हा मनोवाद अमानुष प्रकारे जो अन्याय करण्यात आला, त्यांना त्यांचा बेघर करून रस्त्यावर आणण्यात आलं. सर्वप्रथम शासन आणि प्रशासनाचा या तहसीलदार कुई आणि कुई ठाणेदार यांचा मी सर्वप्रथम निषेध करतो. यांच्यावर संविधानात्मक कारवाई करण्याची पहिला मी विनंती करतो. त्याचं महत्त्व समजून ज्या घटना घडल्यात 23 तारखेपासून एका ग्रामपंचायतचा रेकॉर्ड चेक करण्यासाठी किती दिवस लागतात साहेब आपल्याला? नाही, एक ग्रामपंचायतचा रेकॉर्ड, एका घराचा रेकॉर्ड. निवेदन द्या. नाही, निवेदन नाही, आम्ही चर्चा घेऊन गजानन बोरकर मौदा तालुका च्या वतीने आज वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षाच्या अनुषंगाने आणि धार्मिक आणि सामाजिक संघटनेच्या वतीने जन आक्रोश मोर्चामध्ये मौदा तालुक्याच्या वतीने ह्या ठिकाणी समर्थन आहे. आणि मित्रांनो, सांगायचं म्हणजे जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा साहब का संविधान रहेगा. आणि संविधान ह्या देशामध्ये आजही जिवंत आहे आणि ते वस्तूमध्ये. आणि ह्या
ज्या गावचे मथली ह्या गावचे जे सरपंच आहेत आणि जे सचिव आहेत हे संविधानिक मार्गाने त्या पदावरती पोहोचलेले आहेत आणि संविधान काय म्हणतो की हा देशातील प्रत्येक जो वंचित आहे, जो प्रत्येक व्यक्ती जो गरीब आहे, जो प्रत्येक व्यक्ती जो आंबेडकरी आहे, प्रत्येक व्यक्ती जो बहुजन समाजाचा आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला अन्न वस्त्र निवारा हा मिळालाच पाहिजे. हा मूलभूत